सावधान, निसर्गाचा खेळ बदलतोय। अंदमानात मान्सून दाखल झालाय। आता लगेच मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार ही आनंदाची बातमी आली होती, पण तेवढ्यात हवामान विभागाने दिला एक धोक्याचा इशारा। कारण मान्सूनच्या आधी दोन शक्तिशाली चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहेत। हवामान विभागाने एक तारीख जाहीर केली की या तारखेला दोन शक्तिशाली चक्रीवादळ महाराष्ट्रात धडकणार। होय, संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत होता की मान्सून कधी दाखल होतोय। अखेर मान्सून दाखल झाला आणि तोही लवकर झालाय। लोक खुश झालेच होते, पण तेवढ्यात हवामान विभागाने एक धोक्याची सूचना दिली। ती सूचना होती दुहेरी चक्रीवादळाची। एक चक्रीवादळ जे अरबी समुद्रात तयार झालंय, तर दुसरी चक्रीवादळ हे बंगालच्या उपसागरामधून महाराष्ट्राच्या दिशेने धडकत आहे। आता सगळ्यांना वाटतं की मे महिन्यामध्ये चक्रीवादळ येतातच, त्यामध्ये एवढं मोठं काय। पण काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशामध्ये वादळ इतक्या प्रमाणात वाढलं होतं की अक्षरशः 100हून अधिक लोकांचा दुर्दैवी अंत झाला होता। तर एक व्हिडिओमध्ये तब्बल 80 किलो वजनाचा माणूस पाला पाचोळ्यासारखा उडताना व्हिडिओमध्ये दिसून आला होता। खरं तर अंदमानमध्ये इतक्या लवकर मान्सून दाखल होण्याचं कारणही असं आहे की त्याला चक्रीवादळ ढकलत आहे आणि हे चक्रीवादळ आता महाराष्ट्राच्या दिशेने धडकत आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक धोक्याचा इशारा देण्यात आलाय। एक अशी तारीख जाहीर करण्यात आली की त्या तारखेला दोन चक्रीवादळ महाराष्ट्रावर त्या ठिकाणी धडकणार आहे। एक अरबी समुद्रातलं चक्रीवादळ आणि एक बंगालच्या उपसागरामधलं चक्रीवादळ। ताशी 70 ते 80 किलोमीटर प्रति तास या वेगानं एक चक्रीवादळ मुंबईकडून तर एक पश्चिम बंगालकडून त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या दिशेने जवळ येते। त्यामुळे या बातमीला हलक्यात घेऊ नका, कारण की एक अशी तारीख जाहीर केली की या तारखेला ते दोन्ही चक्रीवादळ महाराष्ट्राच्या आकाशात एकत्र होतील आणि संपूर्ण महाराष्ट्रात हाहाकार उडेल। त्यामुळे ही तारीख नेमकं कोणती आहे, नेमकं मान्सून महाराष्ट्राच्या भूमीवर नेमकं केव्हा धडकणार आहे, ही तारीख त्या ठिकाणी जाहीर झाली। पण 20 जिल्ह्यांमध्ये हाहाकार उडणार आहे। पाऊस इतका पडेल की ओढे नाले एकत्र होतील। वादळ इतकं भयानक असेल की कच्च्या घरांची पत्रे आणि झाडं उन्मळून पडतील। गारांचं कहर इतका असेल की जमिनीवर पांढरी चादर बरसेल, कारण की ही दोन चक्रीवादळ पहिल्यांदाच तयार झाली आहे। दोन्ही चक्रीवादळांचा वेग इतका प्रचंड आहे, त्यांचा आवाका इतका मोठा आहे की संपूर्ण महाराष्ट्राला व्यापेल इतकं मोठं त्याचं स्वरूप आहे। प्रत्येक वर्षी मे महिन्यात चक्रीवादळ येतात, पण यावेळेस चक्रीवादळ एक नाही तर दुहेरी संकट महाराष्ट्रावर आले। आता महाराष्ट्राच्या हवामानात एक युद्ध होणार आहे। दोन चक्रीवादळ एकमेकांना धडकतील आणि त्याचा दणका या 20 जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणावर बरसणार। त्यामुळे सरकारने एक विशेष तारीख जाहीर केली। या तारखेला घराबाहेर पडू नका असे आदेश दिले। मग कोणत्या 20 जिल्ह्यावर हवामानाचं हे संकट येते, कोणत्या दिवशी दोन्ही चक्रीवादळ एकत्र होणार आहे, कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक धोका आहे, मान्सूनचा साधारणपणे तारीख काय आलेली आहे, कोणत्या तारखेला महाराष्ट्राच्या भूमीवर खरा पावसाळा सुरू होतोय, पंजाब डक यांनी शेतकऱ्यांना काय इशारा दिलाय, सगळी सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। पहा, निसर्ग जेव्हा खेळ खेळतो तेव्हा कोणाचंच त्याच्या पुढे काही चालत नाही। सध्या आकाश स्वच्छ आहे, काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस होतोय, काही ठिकाणी उष्णतेच्या झळा लागतात, शेतीची कामे लोकांची सुरू आहे, सगळी शांतता आहे। पण ही शांतता एका नाही तर दोन भयानक वादळामागची शांतता आहे। अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय, ज्याला कारण ठरलंय एक मोठं चक्रीवादळ जे बंगालच्या उपसागरातून आलंय, एक अरबी समुद्रातून पुढे सरकलंय। याला विज्ञानाच्या भाषेत ट्विन सायक्लॉन किंवा दुहेरी चक्रीवादळ म्हणतात। हे एकेरी नाही तर दुहेरी पद्धतीने हल्ला करते। या दोन चक्रीवादळाच्या मध्ये महाराष्ट्र अडकणार, जणू दोन डोंगरांच्या मध्ये एखादी फळी चिरडली जावी असं वातावरण निर्माण होतंय। देशाच्या इतिहासात पहिल्यांदा 20 ते 25 वर्षापूर्वी अशीच परिस्थिती निर्माण झाली होती, जेव्हा मुंबईकडून एक चक्रीवादळ आलं म्हणताच पश्चिम बंगालकडून दुसरं चक्रीवादळ महाराष्ट्रातल्या 12 जिल्ह्यांना धडकलं होतं। त्यावेळेस लातूरमध्ये अगदी भयानक पावसाळ्यापेक्षाही पाऊस झाला होता। गारांचा मारा इतका झाला होता की जमिनीवर अक्षरशः चादर पसरली होती। वादळामुळे जुन्या घरांचं नुकसान झालं होतं। आता त्यामुळेच यावेळेची परिस्थिती खूप भयानक आहे, कारण की यावेळेस मेगा एल निनो सक्रिय झालाय आणि ज्यामुळे हवामान विभाग तसेच पंजाब डक यांनी देखील स्पष्ट शब्दात इशारा दिलाय की शेतीचे काम आटपून घ्या, कारण की नंतर परिस्थिती हाताबाहेर जाणार। कारण की यावेळेस मान्सून 17 मे रोजी दाखल झालाय, तो आता महाराष्ट्राच्या भूमीवर किती तारखेला येणार ही तारीख तर जाहीर झालीच आहे, पण दोन चक्रीवादळांचा धोका आणि त्याची तारीख ही खूप मोठी आहे। पहा, एप्रिलमध्ये आपण पाहिलं की अनेक टप्प्यांमध्ये पाऊस झालाय। अवकाळी पावसाचं वातावरण निर्माण झालं होतं, काही ठिकाणी तरी अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झालं, पण खरं तर तो फक्त ट्रेलर होता। आता पावसाळ्यापेक्षा भयानक पाऊस या दोन चक्रीवादळामुळे त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। आता या दोन चक्रीवादळामुळे
ढगांची एक अशी विशिष्ट परिस्थिती निर्माण होत आहे की ज्यामुळे पावसाची तीव्रता दुपटीने वाढणार। त्यामुळे गावागावातील ओढे नाले, छोटे हे ओढे नाले जे आहेत एकत्र होऊन नदीला महापूर येण्याची शक्यता। अरबी समुद्रातून एक चक्रीवादळ येते, तसेच बंगालच्या उपसागरातून देखील एक चक्रीवादळ येते आणि त्याला हिमालयाकडून येणारी थंड हवा त्या ठिकाणी धडकणार आहे। यामुळे प्रचंड उष्णता, हिमालयातील थंड हवा हे सगळे समीकरण एकत्र होणार आणि त्याला मान्सून देखील एक प्रकारे वेग देणार आहे। त्यामुळे भयंकर विजांचा कडकडाट होईल, गारांचा जबर मारा होऊ शकतो, ज्यामुळे जमिनीला हादरे बसून कच्ची घरं पडण्याचा धोका आहे। मग हे दोन चक्रीवादळ नेमकं कुठे कुठे धडकणार, कोणत्या 20 जिल्ह्यांची यादी हवामान विभागाने लाल रंगाने मार्क केली, याचं उत्तर तुम्हाला लगेच सांगणार। पण सगळ्यात आधी चर्चा करूया त्या धोक्याची ज्याने मान्सूनचं गणित बदललंय। चक्रीवादळामुळे मान्सून आता बदललाय। आता जेवढ्या वेगानं चक्रीवादळ येते तेवढ्याच वेगानं मान्सूनचे ढग त्या ठिकाणी जमा होतात। आता पहा, बऱ्याच वेळा चक्रीवादळ ढगांना वेग देतं किंवा मागं पाठवून देतं, पण यावेळेचा जो मान्सून आहे तो वेळेवर येणार असं म्हटलं जात होतं। पण या दुहेरी चक्रीवादळाने मान्सूनला एका पद्धतीने हायजॅक केलंय। शास्त्रज्ञ म्हणताय वादळ इतकं शक्तिशाली आहे की जे आपल्याकडे मान्सूनच्या वाऱ्याला खेचून घेते, ज्यामुळे मान्सूनच्या तारखामध्ये मोठा बदल होत आहे। ज्यामुळे पंजाब डक यांनी सांगितलं की मान्सून यावेळेस लवकर दाखल होतोय। अंदमानमध्ये मान्सून दाखल होतोय तो मेच्या शेवटी होतोय, पण यावेळेस तो जवळपास 17 मेच्या आसपास साधारणपणे जो अंदमानमध्ये तो धडकलाय। ही बातमी तर आलेली आहे, पण त्यानंतर जो चक्रीवादळाचा वेग आहे तो वाढणार आहे आणि ज्यामुळे जो मान्सूनचा जो वेग आहे तो देखील वाढतोय। पण सगळ्यात महत्त्वाचा फटका जो असणार आहे या चक्रीवादळाचा कोणत्या जिल्ह्याला बसणार, कोणत्या तारखा सांगण्यात आली, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला इथून पुढे देतोय। पहा, महाराष्ट्रावर हे जे चक्रीवादळ आहे तर ते महाराष्ट्रात नाही तर याचा फटका सगळ्यात आधी कर्नाटकला बसणार। कर्नाटकला बसल्यानंतर तिथून पुढे ते आंध्र प्रदेशच्या सीमेवर धडकणार आहे आणि त्यानंतर ते शिरणार दक्षिण महाराष्ट्रात आणि त्यानंतर मराठवाडा या चक्रीवादळाच्या केंद्रस्थानी असणार। मग तारखा कशा पद्धतीने आल्यात, कोणत्या कोणत्या तारखा कशा कशा पद्धतीने जिल्ह्यांसाठी देण्यात आल्या, मान्सूनची तारीख नेमकं काय आहे, तर पहा सरकारने एक अंदाज दिला होता एप्रिल महिन्याच्या शेवटी। आता तो अंदाज असा होता की चक्रीवादळाचा पहिला टप्पा 7 ते 11 मेचा होता, पण आता पहिल्या टप्प्यात काही झालं नाही। दुसरा टप्पा 15 ते 20 मे पर्यंत होता आणि तिसरा टप्पा 25 मे पासून सुरू होतो। आता पहा, लक्षात घ्या, सांगितलं गेलंय असे की साधारणपणे 25 मेच्या आसपास जो मान्सूनचा जो पाऊस आहे तर तो केरळमध्ये दाखल होतोय आणि त्यानंतर साधारणपणे महाराष्ट्राच्या भूमीमध्ये 1 ते 2 जूनच्या आसपास किंवा 3 जूनच्या आसपास महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर पावसाचं आगमन होईल आणि 7 जूनपर्यंत सर्वदूर पाऊस त्या ठिकाणी सुरू होणार आहे। तर अशा प्रकारची सूचना किंवा एक अंदाज त्या ठिकाणी देण्यात आला। पण त्याआधी चक्रीवादळाचा धोका आहे, कारण की अजूनही मे महिना संपलेला नाहीये आणि मान्सूनही त्या ठिकाणी वेगानं आलाय आणि त्याला कारण ठरलंय चक्रीवादळ आणि त्यामुळेच हे चक्रीवादळ महाराष्ट्रावर त्या ठिकाणी बरसणार आहे। तर त्यातला जो पहिला टप्पा असणार आहे चक्रीवादळाचा तो साधारणपणे 20 तारखेपासून सुरू होतोय। 20 ते 25 या काळामध्ये चक्रीवादळाचा भयंकर अलर्ट आहे। 25 मे नंतर वातावरण बदलणार आहे, त्या काळामध्ये उष्णतेचा पारा देखील आणखी जास्त वाढेल आणि त्यानंतर चक्रीवादळाचा धोका जो आहे तर तो तिथून पुढे वाढू शकतो आणि त्यामुळे पंजाब डक यांनी त्या ठिकाणी एक सांगितलं आहे की ढगांची जी मुवमेंट तयार होत आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना असेल किंवा सर्वसामान्य नागरिकांना देखील खूप सावध राहणं गरजेचं आहे, कारण की वाऱ्याच्या वेगाने आता माणसं उडून जाण्याचे व्हिडिओ त्या ठिकाणी समोर येत आहे। त्यामुळे सावध राहणं गरजेचं आहे। आता कोणत्या जिल्ह्याला याच्यामध्ये धोका आहे तर मध्य महाराष्ट्रामध्ये जर बघायला गेलं आपण तर कोल्हापूर आहे, सांगली, सातारा, त्यानंतर पुणे आहे, अहिल्यानगरचा बराचसा भाग आहे, त्यानंतर मुंबई परिसरातला बराचसा भाग आहे, त्यानंतर विदर्भ असेल, त्यानंतर उत्तर महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र याच्यामधले जो बऱ्यापैकी जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी हा धोका आहे। त्यामुळे साधारणपणे 20 मे पासून 30 मे पर्यंत 31 मे पर्यंत साधारणपणे सावधगिरी पाळण्याची जी आहे ती सूचना त्या ठिकाणी देण्यात आली आहे। आता अजूनही काही ठिकाणी त्या ठिकाणी अवकाळी पावसाचं वातावरण तयार झालेलंच आहे, पण म्हणजेच आत्तापासूनच त्या ठिकाणी अवकाळी पावसाचं वातावरण होणार, पण 20 मे नंतर हे वातावरण बदलून चक्रीवादळाची स्थिती निर्माण होणार। त्यामुळे आता सध्या तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमकं काय स्थिती आहे, उष्णतेचा झळा जाणवत आहे की ढगाळ वातावरण आहे की वारे सुटले आहेत की पाऊस येतोय, नक्की तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि तुमच्या जिल्ह्याची परिस्थिती कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।